गुड आफ्टरनून सर. काय काय झालंय बघा, आपलं दुसरं युनिट संपलेलं आहे बघा. तिसऱ्या युनिटची सुरुवात आपण करत आहे. काय दुसरं युनिट संपलेलं आहे, तर तिसऱ्या युनिटची आपण सुरुवात करूयात बघा. काय काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात कशाचा अभ्यास करायचा आपल्याला एकदा बघूयात बघा. तिसऱ्या युनिटचा एकदा सिलेबस बघूया बघा आपण. काय आहे तो सिलेबस, किंवा आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये नक्की काय अभ्यास करायचा आहे. कोण आहे बघा? रोहिदास, गुड आफ्टरनून. आवाज येतोय का रोहिदास? आवाज येत असेल तर सांगा लगेच. क्लिअर आवाज येतोय का बघा. आपण काय बघतोय बघा, तिसरा युनिट, युनिट नंबर 3 इथपर्यंत आपलं झालेलं, विष्णुकंदिन वगैरे सगळं झालेलं आहे बघा लास्ट लेक्चर. त्यामध्ये आपण आता बघतोय बघा प्रादेशिक सत्ता. प्रादेशिक सत्तांचा उदय. प्रादेशिक सत्तांचा उदय, त्यामध्ये काय बघा, दख्खन मधले असणारे काही घराणे या ठिकाणी बघायचे. दख्खन मधले असणारे, डेक्कन मध्ये, त्यामध्ये काय बघा, गांग घराणा आहे, कदंब आहे, वेस्टर्न और ईस्टर्न चालुक्य, पूर्वेचे और पश्चिमेचे चालुक्य. त्याचबरोबर राष्ट्रकूट बघायचं आहे, त्यामध्ये कल्याणी चालुक्य बघायचं आहे बघा, काकादीय बघायचं आहे, होयसळ बघायचं आहे, यादव बघायचं. हे सगळे घराणे त्यात बघायचे बघा, दख्खन मधले. बरोबर, दख्खन मधले. आपण काय त्याला म्हणू, डेक्कन रिजन. सेकंड पार्ट इज अबाउट द दक्षिण, साऊथ इंडिया. दक्षिण भारतातले काही राजे बघा, त्यामध्ये काय बघा, पल्लव, चेर, चोल, पांड्य. पल्लव, चेर, चोल, पांड्य. तिसऱ्या जे आहे बघा, पूर्व भारत आहे बघा, ईस्टर्न इंडिया आहे. या ठिकाणी घराणे जे आहेत बघा, टोटल 4 घराणे आहेत. या ठिकाणी बघितलं तर 1 आहे, 2 आहे, बरोबर, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. Here is a 9 dynasty. Here is a 4 dynasty. In Eastern India, there is a Pala is 1 dynasty. Second is a Sena is the 2nd dynasty of Bengal. And third is a Varman of Kamrup is the 3rd dynasty. ग्रहवर्मन जे म्हणतात. भौमकारा is a 5वी dynasty आणि सोमवंशी काय म्हणतात, सॉरी 4थी आहे भौमकारा आणि सोमवंशी 5वी. या ठिकाणी आपल्याला 5 घराणे आले. 4, 5. आपण याची बेरीज करूया किती. मग पश्चिम भारतातले बघा, मैत्रेक 1 आहे आणि चालुक्य ऑफ गुजरात 2 आहेत. ठिकाणी 2 येतात. आपण परत बेरीज करू त्याची. त्यानंतर बघा काय म्हणतात, वेस्टर्न इंडियात असणारे 2 घराणे, मैत्रक आणि वल्लभी जे आहेत घराणे बघा. मैत्रक ऑफ वल्लभी आणि चालुक्याचा गुजरात, ते घराणं बघायचं, 2 घराणं वेस्टर्न इंडिया. अँड द नॉर्थ इंडिया, उत्तर भारतातले काय बघायचे बघा. नॉर्थ इंडियामध्ये आपल्याला कोणते कोणते घराणे आहेत. गुर्जर प्रतिहार 1 आहे, कलचुरी चिद्दी 2 आहे, गढवाला 3 आहे आणि परमारा 4 आहे. आपलं +4 आले. हे टोटल घराणे आपल्याला कशामध्ये बघायचे, अर्ली मिडिवल इंडियामधले बघायचे. त्यामुळे आपण म्हटलं 9 4 किती झाले, 13. 13 आणि 5 झाले 18. 18 आणि 2, 18 आणि 2 किती झाले, 20. 20 आणि टोटल 24 डायनेस्टी आपल्याला बघायचे. म्हणजे एवढं जर बघितल्या तर तुम्हाला याच्यातल्या एकातरी घराण्याच्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, राजे आहेत त्यांची क्रोनॉलॉजिकल ऑर्डरवर प्रश्न विचारला जातो बघा. ते कालानुक्रमे कसा लावलेला आहे किंवा कसा लावायचा आहे, म्हणजे सांगितलं जातं की बाबा होयसळांचा कालानुक्रमे लावा, काय म्हणतात चेरांचा कालानुक्रमे लावा, किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर परमाराचं लावा, काय कल्याणीच्या चालुक्यांचं लावा, काकादीय वरंगळचं लावा, राष्ट्रकूटांचं लावा, गांग घराणा लावा किंवा कदंब घराणा लावा, ह्या पद्धतीने विचारलं जातं. किंवा समकालीन असेल तर त्यामधले असणाऱ्या एखादा राजकवी, पोर्ट कोएट जो असतो, काय पोर्ट पोएट म्हणजे कुठला राजदरबारातला जो कवी असतो त्याच्या नावानेही आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसं बघा आपल्याला या ठिकाणी विचारलं कुठला वर्मन, वर्मन कामरूप समकालीन कोणाच्या काळात आहेत बघा, तर हर्षवर्धन दिसतं. वर्धन आणि वर्मन या आपल्याला जवळजवळच्या असणाऱ्या डायनेस्टी दिसतात का. मग त्यानुसार मग मेजर डायनेस्टी सोबत
कारण बघा अर्ली मिडिवलमध्ये जर तुम्ही गेलात, काय अर्ली मिडिवलमध्ये जर तुम्ही गेलात, तुम्हाला तेवढं काय दिसत नाही बघा. म्हणजे सेंट्रलाइज अथॉरिटी किंवा वेगळ्या पद्धतीचं जे प्रशासन आहे ते एकसारखं असलेलं दिसतं बघा. म्हणजे प्रशासकीय घटकामध्ये आपण ते बघायला लागलो तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की सगळ्या ठिकाणी राजा हा प्रमुख ठाणीच आहे बघा. राजाचं स्थान हे प्रशासनाचे केंद्रस्थानी आहे. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आहे, बाकीचे पायदळ आहे, घोडदळ आहे, अश्वदळ आहे, परत काय म्हणता येईल की बाकीच्या प्रशासकीय घटक पण आपल्यासारखे दिसतात. आणि अगोदरच्या गुप्ता घराणं असू द्या, वर्धन घराणं असू द्या किंवा मौर्य घराणं असू द्या, यांच्यापासूनच प्रेरित असणारा प्रशासन व्यवस्था दिसते. म्हणजे आपल्याला या सगळ्यांचं पॉलिटिकल हिस्ट्री बघितल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्रीमध्ये त्याच गोष्टी येऊन जातात. ते सगळ्यांचं एकत्रच बघायचं आहे आपल्याला. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अर्ली मिडल इंडिया. मध्ययुगीन भारताचे वैशिष्ट्य काय काय आहेत. मध्ययुगीन भारत कशाला म्हणलेलं आहे, की अर्ली मिडिवल म्हणलं आहे. आद्य मध्ययुगीन भारत कशाला म्हणलेलं आहे, तर बघा 750 ते 1200 याला आद्य मध्ययुगीन कालखंड म्हणलेला आहे. याच्यामध्ये दोन भाग आहेत बघा. त्यामध्ये काय 700 ते किंवा 700 ते म्हणतात 700 ते 1000, 700 ते 1000 आणि 1000 ते 1200 या दोन पद्धतीने ह्या कालखंड विभागून अभ्यास करायला लागतो. 700 ते 1000 आणि 1000 ते या 500 शतकाला किंवा 5 शतकांना आपण काय म्हणलेलं, अर्ली मिडिवल पिरियड म्हणलेला आहे. आद्य मध्ययुगीन कालखंड असा शब्द वापरलेला आहे. ओके, येते का लक्षात, येते का बघा. त्याच्यानंतर त्यांच्यात मग कृषी अर्थव्यवस्था कशी होती, त्याला काय म्हणलेलं आहे, शेतकी अर्थव्यवस्था कशी होती. शेती आधारित असणारी अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची अर्थव्यवस्था, त्यामध्ये मग भूमिदान कसं होतं, मग उत्पन्नाचे बदलणारे कसे संबंध होते, त्याच्यामध्ये ग्रेडेड लँड ग्रँट राईट्स, जमिनीचे अधिकार कसे होते, पिजंट्री कशी होती, मग वॉटर रिसोर्सेस काय म्हणतात, जलसंसाधन कशा स्वरूपाचं होतं, मग कर व्यवस्था कशा स्वरूपाची होती, नाणे आणि नाण्याची व्यवस्था काय स्वरूपाची होती अर्ली मिडिवलमध्ये बघायचे. मग ट्रेड अँड अर्बनायझेशन यामध्ये आपल्याला बघायचं व्यापार आणि नागरीकरण. त्यामध्ये मग व्यापाराचा पॅटर्न काय बघ, व्यापार करतात त्याचा पॅटर्न काय स्वरूपाचा आहे तोही बघायचा आहे. नंतर अर्बन सेटलमेंट म्हणजे शहरी वसाहतीकरण जे झालेलं आहे किंवा शहरं जे वसलेले आहेत ते कशा आधारे वसलेले आहेत किंवा काय कारण आहे त्याच्यामध्ये वसण्यामधले, तेही आपल्याला त्या ठिकाणी विचारायचं बघायचं आहे. त्याच्यामुळे बंदरं काय आहे, बंदराबरोबर व्यापारी मार्ग काय आहेत, जे आद्य मध्ययुगीन काळामधले व्यापाऱ्यांचे जे काही रूट्स आहेत, ट्रेड रूट्स कसे आहेत, तेही आपल्याला मॅपच्या आधारे बघायचं आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे बघा मर्कंटाईज म्हणजे व्यापारवाद आणि विनिमय कशा स्वरूपाचा होत होता. व्यापार करत असताना तर कोणत्या कोणत्या गोष्टी घटकांचा व्यापार होत होता आणि किती स्वरूपात टॅक्स कसं काय आहे ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर व्यापारी संघ बघायचा आहे, ट्रेड गिल्ड्स बघायचे आहेत बघा, व्यापारी संघ बघायचे आहे. त्यानंतर कोलोनायझेशन इन साऊथ ईस्ट एशिया, दक्षिण पूर्व आशियात असणारी वसाहतीकरण बघायचं आहे. दक्षिण पूर्व आशियात असणारी कुठं बघा, कंबोडिया आलं, काय म्हणतात लाओस आहे का नाही, कुठले बघा मलेशिया आणि सिंगापूर या बाजूला भारतातनं किंवा भारतासोबत कशा प्रकारचं. तुम्ही आजही ऑब्झर्वेशन जर केलं बघा, दक्षिण भारतातले जे बहुतांश लोक आहेत बघा ते साऊथ ईस्ट एशियाकडे त्यांचा व्यापार किंवा तिकडं स्थलांतर जास्त आहे बघा. सिंगापूर बघा, तुम्ही त्यांच्या मूवीजमधनं पण बघून घ्या, त्यांच्या नॉवेलमधनंही बघून घ्या, त्यांचा जो काही खालचा जो भाग आहे म्हणजे भारताचा जो चेन्नई किंवा कोणतं केरळ तामिळनाडू याचा जर भाग बघितला आणि आता इंडियन हिस्ट्री काँग्रेसची जी 84वा जो अधिवेशन आहे बघा ते केरळमध्ये आहे बघा. 84 जे अधिवेशन आहे इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं ते केरळमध्ये आहे बघा. त्यामुळं केरळ हिस्ट्री बघून घेतली पाहिजे बघा. आपण गेल्या वर्षी केरळचे सेटचे क्वेश्चन्स सुद्धा सोडून घेतलेत बघा. केरळचे सेटचे क्वेश्चन्स, तेलंगणाच्या सेटचे क्वेश्चन्स काही आपण सोडून घेतले होते वर्गात. वेस्ट बेंगॉलचा एक पेपर सोडून घेतला होता. जवळजवळ म्हणजे महाराष्ट्र सोडून बाकी सेटचे 10-12 पेपर आपण घेतले होते. एक दोन सॅम्पल म्हणून घेतलं होतं. आपल्या सेट अवघड आहे का, बाकीचे जे सेट ह्याच सिलेबसवर कशी काढले जाते, तर आपल्या असं लक्षात आलं होतं की त्या राज्यानुसार त्या सिलेबसवर जास्त भर दिलेला दिसतो. जसं महाराष्ट्राचा इतिहासातला महाराष्ट्र इतिहासाचे 8-10 प्रश्न राहतात, तसं बंगालमध्ये बंगालच्या इतिहासाचे जास्त प्रश्न दिसतात, तमिळनाडूमध्ये त्याच प्रकारे दिसतं, तेलंगणात त्याच स्वरूपात दिसतं. आपल्याला ह्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे की कसं आहे काय. बाकीचे सेटचे पेपर सोडवत राहायला पाहिजे बघा. नेट
डिसेंबरमध्ये होईल बघा. UGC नेट डिसेंबर 2025 हे टार्गेट करून अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर मग ब्राह्मणिकल रिलिजन कसा वाढला, ब्राह्मणिकल धर्म कसा वाढला त्याबद्दलची माहिती. आता वैष्णविझम शैविझम आपण बघितलेलं आहे बघा, हे आपण सगळं बघितलेलं आहे. टेम्पल आर्किटेक्चर रिजनल स्टाईल सगळ्या बघितलेल्या आहेत, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी अगोदरच्या लेक्चर्समध्ये, दुसऱ्या तसे सगळं. मग आपला तमिळ भक्ती मुवमेंटमध्ये शंकर आहे, माधवाचार्य आहे आणि रामानुज, ही एका लेक्चर याला एका लेक्चरमध्ये होईल बघा. ब्राह्मणी धर्माचं वाढणारं कसं वाढलेलं आहे, वृद्धी कशी झालेली आहे ब्राह्मणी धर्मामध्ये. मग शंकराचार्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, आदिशंकराचार्य म्हणजे उडुपीमधनं आला आणि काय केवळ अद्वैत नावाचं तत्वज्ञान दिलं. कोणत्या कोणत्या गोष्टी ब्राह्मणिकल रिलिजनमध्ये कॉन्ट्रीब्यूट आपल्याला शंकराचार्याने केलेले असतात. आणि रामानुजाचार्याचा विशिष्ट अद्वैत कसा आहे, मग तो अद्वैतापेक्षा विशिष्ट अद्वैत कसा आहे, माधवाचार्यांचं केवळ अद्वैत कसं आहे, यातली तुलनात्मक चर्चा आपण या ठिकाणी करूयात. तुलना करूया, तिघाची तुलना करू, त्यातले पॉझिटिव्ह प्रत्येकाचे वेगळेपण काय आणि सगळ्यात साम्य काय. मग भक्तीला कोण मानतं, काय भक्तीला कोण मानलेलं आहे, परत काय शरणागती कशाला मानलेलं आहे, आणि काय जग ही माया आहे असं म्हणणारे शंकराचार्य भक्तीकडे कशा दृष्टिकोनातून बघतात, रामानुजाचार्य कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, माधवाचार्यांचा दृष्टिकोन काय आहे भक्तीबद्दलचा, आणि भक्ती आणि काय म्हणतात की देव आणि जे काही सर्वसामान्य जनता आहे त्याच्यातलं असणारं भक्तीचं स्वरूप कसं आहे. मग त्यात महाराष्ट्रातले भक्ती परंपरा आपल्याला मिडिवलमध्ये बघा. त्यानंतर समाज बघायचा बघा, समाज व्यवस्था कशा स्वरूपाची होती आर्ली मिडिवलमध्ये. समाज व्यवस्था त्यामध्ये वर्ण, जाती आणि प्रोलिफरेशन ऑफ द कास्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आणि वर्ण कसं आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. महिलांचं स्थान काय होतं, मग पोझिशन ऑफ वुमन, व्हॉट वॉज द पोझिशन ऑफ वुमन इन द अर्ली मिडिवल पिरियड ते आपल्याला बघा. आता अशा पद्धतीने आपला प्राचीन भारताचा इतिहास संपलेला आहे. आता आद्य मध्ययुगीन कालखंड म्हणजेच अर्ली मिडिवलचा कालखंड सुरू झालेला आहे. पहिले 2 युनिट, पहिला 1 युनिट, दोन घटक आपले प्राचीन भारताचे होते. तिसरा जो घटक आहे तो आपण बघतो बघा अर्ली मिडिवलचा. मग जेंडर, मॅरेज अँड प्रॉपर्टी रिलेशन्स कसे आहेत बघा, म्हणजे विवाह, लिंग समानता, मेल फिमेल, त्यामध्ये काय संपत्ती संबंध आणि विवाह ह्यामध्ये काय, मग रोटीबेटी व्यवहार कसा केला जात होता, किंवा एखाद्याने विवाह केला तर त्याला कुठल्या प्रकारचे विवाहाचे प्रकार बघितले, 8 प्रकार आहेत बघा. गांधर्व विवाह आहे, पैशाची विवाह आहे, राक्षसी विवाह आहे, सगळे विवाहाचे प्रकार आपण बघितलेले आहेत बघा. वुमन इन पब्लिक लाईफ, सार्वजनिक जीवनामध्ये महिलांचं कशा स्वरूपाचं होतं. मग आपल्याला काकादेव रंगळमधले कोण दिसते बघा, रुद्रमा देवी. काकादेव रंगळमध्ये कोण दिसते पब्लिक लाईफमध्ये आपल्याला, रुद्रदेव पासून ते रुद्रमा कसं झालेलं आहे, तिच्या जी वडिलाला आहे की मुलगा होत नसल्या कारणानं मुलीलाच त्याने राजा म्हणून बनवलं, नंतर ते उघडकीस आलं. मग रुद्रदेव पासून रुद्रमा. मग पब्लिक लाईफमध्ये कसं मार्को पोलोने त्याच्याबद्दलचं निरीक्षण काय नोंदवलेलं आहे, किंवा बाकीच्या गोष्टी काय काय आहेत त्या आपल्याला बघायच्या बघा. मग ट्राईब ॲज अ पीझंट अँड देअर प्लेस इन द वर्ण ऑर्डर. ट्राईब जमाती याला शेतकरी म्हणून कसं गणलेलं आहे आणि त्याची जी वर्ण व्यवस्थेमध्ये किंवा वर्णाची जी व्यवस्था आहे त्यामध्ये काय स्थान आहे, त्यातली अस्पृश्यता. अस्पृश्यता हा डायरेक्ट शब्द आपल्याला सिलेबसमध्ये येतो दिसतो, विच इज अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन नाव इज अ इलिगल ऑर द क्राईम आहे बघा. आजच्या काळात जर ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी आर्टिकल 17 सांगितलेलं आहे आजच्या भारतीय संविधानामध्ये बघा. पण सिलेबसमध्ये आपल्याला अनटचेबिलिटी असं स्वरूपाचा शब्द या ठिकाणी दिसतो. नंतर मग शिक्षण आणि शैक्षणिक व्यवस्था. शिक्षण आणि शैक्षणिक व्यवस्था. अग्रहार बघितले आपण काय आहे बघा. अग्रहार लँड ग्रँट्स आहे. त्यानंतर मठामध्ये काय आहे, मठ. महाविहार म्हणजे बुद्ध विहार आहे, त्या ठिकाणी शिकवण काय प्रकारे दिली जाते, मठांमध्ये काय होतं. मग शिक्षणाचे जे केंद्र आहेत, मग प्रादेशिक भाषाचा उदय किंवा वाढ कशी झालेली आहे, ग्रोथ ऑफ ओरिजिनल लँग्वेजेस, प्रादेशिक भाषांची वृद्धी कशा प्रकारची झालेली आपल्याला ठिकाणी दिसते. की आपण सविस्तर काय बघतोय बघा, की आपल्याला काय काय पाहायचं हे माहिती असलं पाहिजे बघा. आणि यातनं प्रश्न पण येतात बघा.
नंतरचा शेवटचा भाग आहे या युनिटमधला, काय बघा, डिबेट्स ऑफ स्टेट फॉर्मेशन, राज्य निर्मिती याचा चर्चा, राज्य निर्मिती याचा वादविवाद. त्यामध्ये अर्ली मिडिवल इंडिया, फ्युडल मॉडेल काय बघा, सरंजामी मॉडेल काय आहे, सिगमेंटरी मॉडेल काय आहे, इंटिग्रेटिव्ह मॉडेल काय आहे. त्याच्यानंतर अरब अकाउंट्समध्ये जायचं आपल्याला. त्यामध्ये सुलेमानी गझनवीच्या असणाऱ्या मोहीम भारतावर त्यानं काय काय ताब्यात घेतलं. त्यानंतर मग अल्बेरुनीचं लेखन आपल्याला बघायचं. अल्बेरुनीचं लेखन मग अल्बेरुनीचा भारत म्हणलेला आहे, अल्बेरुनीचा भारत. या पद्धतीनं आपल्याला हा सिलेबस बघायचा आहे युनिट नंबर 3. त्याच्यानंतर मग सोर्सेस ऑफ मिडिवल इंडिया वगैरे आपलं सुरू होईल बघा. ओके, चला आपण ह्या पद्धतीनं या घटकाकडे जाऊयात बघा. इमर्जन्स ऑफ रिजनल किंगडम इन डेक्कन, त्याकडे जाऊया आपण. इमर्जन्स ऑफ रिजनल किंगडम इन डेक्कन. पहिलं त्यातलं काय कुठले कुठले घराणे आहेत बघा, त्याचं नावं लक्षात ठेवा. काय बघा त्यातले घराणे जे दिलेले आहेत, डेक्कन मधले गांग, कदंब, वेस्टर्न आणि ईस्टर्न चालुक्य. त्यामध्ये गांग, कदंब यामध्ये असणारी घराणे आपल्याला बघायचे बघा. कोणत्या कोणत्या स्वरूपाची घराणे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात बघा. काय कुठले कुठले आहेत बघा, चालुक्य वंश आहे, विंगी आहे, काय त्याच्याबरोबर काय हां राजपूत घराणं आहे, कामरूप वर्मन वंश आहे. त्यामध्ये हिवनसंगचं आपण बघितल्यानंतर काय राजपूत राजे किंवा कन्नौज यशवर्मन बघितलं. गुर्जर प्रतिहार बघायचे आपल्याला, गढवाल, गोरी, अजमेर, चव्हाण, मेवाड, गुलियत, बुंदेलखंड, चंदेल, चेद्दी राज्य कलचुरी, माळवा प्रमार आणि त्याचबरोबर असणारी बाकीचे घराणे बघायचे आहेत बघा. ओके, चला आपण आता त्यातले बघूयात बघा काय काय आहेत घराणे दिलेले आहेत ना आपल्याला, कोणत्या कोणत्या घराण्याची माहिती आपल्याला. जसं मोखारी म्हणलेलं आहे बघा, मोखारी कुठं दिलेलं आहे बघा, मोखारी आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा. कुठं, हर्षवर्धन त्याच्या आसपास, राष्ट्रकूट, कल्याणी, काकाटी, वरंगळ यामध्ये यादव वगैरेचे काही घराणे तेही आपल्याला बघा. वाकाटक बघितलं होतं आपण बघा, वर्धन घराणं आपण पाहिलेलं आहे, वाकाटक वर्धन घराणं बघितलेलं आहे. हर्षाचं आपण डिटेलमध्ये बघितलं, हर्ष का महत्त्वाचा होता, हर्षवर्धनच्या गोष्टी कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या होत्या. मग इतिहासाचं स्थान आपण बघितलं, साम्राज्य उभारणारा धार्मिक नेता हर्ष आणि शिक्षणप्रेमी असणारा हर्ष. मग चालुक्यामध्ये बादामीचे चालुक्य दक्षिण भारतात. मग त्यातले एक एक घराणं जर आपण बघितलं, जे जे आपल्याकडे आहेत त्यातल्या गोष्टी बघूया. गांग घराणं म्हणलेलं आहे. सुरुवात आपण जर केली तर काय पहिल्यांदा का हर्षवर्धनला जोडून असणारा चालुक्य घराणं बघूयात बघा. हर्षवर्धनला जोडून असणारा की जेणेकरून तुमचे त्यातनं लक्षात, दक्षिण भारतातील चालुक्य राजे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. का, हर्षवर्धनला पराभूत केलेला पुलकेशिन सेकंड चालुक्य घराण्याचा महत्त्वाचा राजा आहे बघा. वेस्टर्न चालुक्य, ईस्टर्न चालुक्य, कल्याणी चालुक्य. कल्याणी चालुक्य म्हणजे काय बघा, पश्चिमेची चालुक्याला सोळंकी म्हटलेलं आहे आणि ते गुजरातचे चालुक्य वेगळे आहेत. ह्या ठिकाणी एक घराणं इथे डबल झालेलं आहे बघा. सिलेबसमध्येच काय एका घराण्याचा डबल उल्लेख आलेला, म्हणजे त्याला दोन नावानं ओळखतात, ते दोन्ही नाव या ठिकाणी दिले. चालुक्य बघूया. चालुक्यानंतर काय बघा, व्यंग्यचे चालुक्य म्हणजे पूर्वेकडले चालुक्य बघू, पश्चिमेकडले बघितले, पूर्वेकडले बघूया. मग त्याच्यानंतर मग आणखी काही घराणे आहेत बघा. ह्यातले सामंतशाहीचा उदय आपल्याला याच्यातच आला होता बघा, गुप्ता काळातच सुरू झालं, आपण ते बघितलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर काय उत्तर भारतातील सत्ता, डायनेस्टीज ऑफ नॉर्थ इंडिया,
त्यामध्ये कोणते कोणते घराणे आहेत बघा. कन्नौज आहे, काय कर्कटक आहे, गुर्जर प्रतिहार, पाल, सेन, चौहान, केसरी, गंगा, चंदेली, कलचरी, परमार, सोळंकी, गढवाल ही घराणे आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत बघा. काय गढवाल, सेना याची काही घराणे आहेत. शाकंभरीचे चौहान बघायचे आहेत. बुंदेलखंडचे जेजाग भुक्तीचे चंदेल बघायचे, माळव्याचे प्रमार बघायचे आहेत. ओरिसा केसरी आणि गांग घराणं पूर्वेकडचं आहे तेही बघायचं बघा. त्रिपुरीचे कलचुरी बघायचे, गुजरातच्या अनिलवाडचे चालुक्य वा गुजरातचे सोळंकी म्हणतात तेही बघायचं. गढवाल घराणे आपल्याला त्यामध्ये बघायचं, गढवाल घराणं. त्यानंतर उत्तर भारतातील काय सामाजिक परिस्थिती काय होती, राजपुत्र किंवा त्या प्रकारची असणारी जी माहिती आहे ती आपल्याला बघायची आहे. मग पृथ्वीराज रासो चंदबारदाईची लढाई जी झालेली यामध्ये पृथ्वीराज रासो या ग्रंथात राजपूत अग्निकुल वंशाचे असल्याचे सिद्धांत मांडलेले आहेत. वेगवेगळे सिद्धांत कसे आलेले आहेत आणि काय स्वरूपाचे आलेले आहेत ते बघणं गरजेचं आहे. वाङ्मयीन साहित्य काय आहे बघा उत्तर भारतात. मग दक्षिण भारताच्या काही डायनेस्टीज बघायचे आहेत. त्यामध्ये काय बघा चोला आहेत, ते डेक्कन आणि साऊथला जोडून असणारे काही डायनेस्टी आहेत. त्यामध्ये चोला, राष्ट्रकूट, पल्लव, पांड्य, चेराज, यादव, काकातीय आणि होयसळा या घराणे आपल्याला बघायचे. त्यामध्ये आपण होयसळा चालुक्य बघूयात बघा. काय होयसळ दिलंय, यादव दिलेला आहे, काय काकातीय दिलेला आहे, परत काय म्हणता येईल की यादव घराणा आहे, यादव आहे, होयसळ आहे, काकातीय आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रकूट घराणा आहे. राष्ट्रकूट नंतर मग त्यात काही दक्षिणेचे काही घराणे आहेत, चोल, चेर, पांडे आहेत, पल्लव आहेत, तेही घराणे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. ओके, त्यातल्या एक एक गोष्टी आपण बघत जाऊया बघा. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा. पल्लवांच्या बद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात बघा. देवगिरीचे यादव आपल्याला माहीत पाहिजेत. चेर आहेत, चेर कुठं आहे बघा, चेर, चोल, पांडे यांचा उल्लेख आपल्याला अशोकाच्या शिलालेखात पण मिळतो बघा. सत्तीय पुत्र या केरळ पुत्र म्हणलं जातं चेलांना. वरंगळचे काकातीय वरंगळ आपल्याला बघायचे आहेत. काय काकातीय वरंगळ. त्यानंतर मग द्वीपकल्पातली काय असणार आहे बाबा, त्या ठिकाणी सोसायटी काय होती, इकॉनॉमी काय होती, हा सगळा भाग बघायचा आहे. मग सिंधचं आक्रमण भारतावर कशा स्वरूपाचं झालं आणि त्याचा काय काय परिणाम झालेला होता. मग त्याच्यानंतर मग त्याबद्दलची असणारी माहिती, मग कलंचं काय, मेधातिथी, सोमदेवांचं जे असणारे पुस्तक आहेत, मग शंकराचार्य, रामानुजाचार्य यांची माहिती आपल्याला, मध्वाचार्य म्हणजे शैव वैष्णव धर्म त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बघा. ओके, मग सुरुवातीला आपण काय करूया, काय म्हणता येईल की गांग घराणं जे आहे ते कुठलं बघा, डेक्कनमधलं गांग घराणं, आपल्याला डेक्कनमधलं गांग घराणं आपण बघूया. गांग नंतर कदंब घराणं डेक्कनमधलं बघू आणि त्याच्यानंतर मग ईस्टर्न अँड वेस्टर्न चालुक्य बघूया. डेक्कनमधलं गांग घराणं, मग ईस्टर्न वेस्टर्नमधलं चालुक्य घराणं आपण बघूयात. डेक्कन कोणता, आता डेक्कन म्हटलं तर तुम्हाला मीडियलमध्ये गोष्ट आहे बघा. औरंगजेबाचं जे वास्तव्य होतं बघा अखेरच्या क्षणीचं, शेवटी तर औरंगजेब जास्तीत जास्त किती दिवस कुठं राहिला होता बघा, तो सगळ्यात जास्त दिवस तो औरंगजेब जो आहे तो डेक्कनमध्ये होता. 27 वर्ष होतं बघा. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1680ला जो तो डेक्कनमध्ये आला, 1707लाच महाराष्ट्रामध्ये मृत्यू आहे बघा कोणाचा, औरंगजेबचा. डेक्कन का महत्वाचं, डेक्कनमुळं असं म्हणलं जातं की औरंगजेबाचे किंवा मुघलांची जी सत्ता आहे ती लयास जाण्याचं कारण डेक्कनचं आक्रमण आहे बघा. डेक्कनवरचं केलं गेलेलं आक्रमण ती आपल्याला काय म्हणतात त्याला, सगळ्यात काय म्हणता येईल की त्याच्या पराभूत होण्याचं कारण आहे. चला आपण त्याच्यामध्ये आता बघूया. आपल्याला आणखी कशात काय काय दिलेले आहेत बघूयात बघा. वेस्टर्न गांग डायनेस्टी म्हणता येईल त्याला. मग त्यामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे तो बघूया बघा. ईस्टर्न गांग बघण्या अगोदर वेस्टर्न गांग, त्याला एन्शियंट काळात कर्नाटक पण म्हणलेलं आहे. कर्नाटक रिजनमध्ये पण आहे त्याचा उल्लेख आहे. कर्नाटक प्रदेशात असणारे आपल्याला दक्षिण भारतात बघायचेच आहेत तर त्या ठिकाणी आपण डेक्कन मधले बघूया. त्यामध्ये काय बघा, याचा जो कालखंड आहे म्हणजे बराच मोठा कालखंड आहे. 350
ते 999 ED असा आपल्याला त्याचा कालखंड दिसतो. बघूया काय काय आहे पुढचं. नंतर त्यानंतर बघूया एक एक घराण्यातल्या गोष्टी माहिती आपण डिटेल घेतली तर आपल्याकडे आणखी एक सोर्स आहे बघा ज्यातनं आपल्याला डिटेल माहिती मिळते बघा. जे गाईड आहे कृष्णा रेड्डीचं गाईड आहे बघा त्यातनं सुद्धा या अर्ली मिडियलवर बरंचसं मटेरियल उपलब्ध म्हणजे एकत्र मिळत नाही बघा. बऱ्याच त्यासाठी काय म्हणतात की संघर्ष बराच करायला लागतो बघा. 4-5 सोर्सेस किंवा त्याच्यापेक्षा बी जास्तपर्यंत जायला लागतं. कारण काय की छोटे छोटे डायनेस्टी असल्या कारणानं डिटेल माहिती तुम्हाला करून घेण्यासाठी त्याचा अभ्यास पण तेवढ्या पद्धतीनं करायला लागतो बघा. ह्यातले प्रश्नसुद्धा आपल्याला खूप अवघड येताना दिसत नाही बघा. तुम्ही जर तिसऱ्या ह्याच्यातलं जर बघितलं की अर्ली मिडलचे क्वेश्चन जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला प्रश्नांचं नेचर वेगळं दिसतं बघा. म्हणजे त्यामध्ये काय की खूप अवघड प्रश्न आलेले नाही आहेत. त्यामध्ये काय अवघड प्रश्न आपल्याला आलेले दिसत नाहीत. त्यामध्ये उदाहरणार्थ काही डायनेस्टीज आहेत बघा. त्यातले तुम्हाला दाखवतो. द्वार समुद्राची होळसळ बघितली आपण. वेस्टर्न ईस्टर्न चालुक्य बघणारच आहे. राष्ट्रकूट गढवाला जप कन्नौज बघणार आहे. पाला सेना बंगाल आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की पहिल्यांदा अर्ली मिडलचे काही भोसले छत्रपती म्हणलेलं आहे. यादव ऑफ देवगिरी, मालोजी भोसले, संभाजी भोसले, साईबाई आणि त्याच्यानंतर काय शिवाजी महाराज आले. शिवाजीनंतर राजाराम आणि संभूजी आले. राजारामाची एक गादी जी काय त्याला म्हणतात कोल्हापूर गादी म्हणलं जातं बघा. आणि संभाजी महाराजाची गादी त्याला शाहू महाराजाची गादी आहे बघा. त्याला सातारा गादी म्हणलं जातं. काय सातारा गादी म्हणलेलं दिसतं बघा. त्याच्यानंतर आपल्याला त्या पद्धतीनं ते बघायला लागते. पेशवा घराणं पण आहे आपल्याला पण ते वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं आपल्याला. पेशवा जो घराणं आहे ते पेशवा ही मॉडर्नमध्ये मॉडर्नच्या अर्ली मॉडर्नमध्ये येतात बघा. पेशवा जे आहेत ते अर्ली मॉडर्नमध्ये येतात बघा. मग त्याच्यामध्ये आपल्याला या गांग घराण्याचे बघत असताना म्हणजे कुठंपर्यंत आपल्याला अर्ली मिडलचं पहिल्यानंतर आपल्याला मिडिवल आहेच. त्यामध्ये दिल्ली सल्तनत आहे. दिल्ली सल्तनतमध्ये तुम्ही बघितलात तर काय ऐबकापासून ते लोधीपर्यंत आपल्याला दिल्ली सल्तनतचा कालखंड आहे. दिल्ली सल्तनत बघत असताना एका बाजूला पारडिक हिस्ट्री बघायची आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणता येईल की भक्ती परंपराही बघायची बघा. 350 ते असणारा हा प्रदेश आहे बघा. मॉडर्न ओडिसा आणि नॉर्दर्न आंध्र प्रदेशमध्ये असणारी डायनेस्टी. जनरल बिलीफ इज दॅट वेस्टर्न गांग ते जे कालखंड सुरू आहे मल्टिपल नेटिव्ह क्लॅन त्याच्यामध्ये असलेले दिसतात बघा. किंवा हे कधी आले तर पल्लव कमजोर झाले. पल्लव कमजोर झाल्यानंतर हे गांग घराणं आपल्याला काय म्हणता येईल की ह्याच्यामध्ये आलेलं दिसतं, सत्तेमध्ये आलेलं दिसतं. काय म्हणता येईल आणि दक्षिणेची जी मोहीम होती समुद्रगुप्ताची त्याच्यामध्ये आपल्याला याचा उल्लेख असेल. दक्षिणेकडे दक्षिण पथातली जी मोहीम होती समुद्रगुप्ताची त्याच्यामध्ये या गांग घराण्याच्या राजाचा उल्लेख असलेला दिसतो. कोलार रिजन आणि आपल्याला काय म्हणतात की कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याचा जो बॉर्डर लाईनचा देश आहे प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असणारे दिसतात. किंगडम काय पल्लवांचे असणारे सबऑर्डिनेट होते ते नंतर स्वतंत्र झाले. कोलार तलखंड ह्या त्यांचे कॅपिटल आहेत बघा. कन्नड ही त्यांची आपल्याला भाषा असल्या दिसते. जैनिझम आणि हिंदुझम याचा धर्म त्या ठिकाणी वापरत असावा. जैनिझम आणि हिंदुझम हा रिलिजन त्यांचा असावा. अर्लियर गांग 400 काय म्हणता येईल त्याच्यानंतर 350ला इस्टॅब्लिशमेंट आहे. डिइस्टॅब्लिश्ड काय परत एकदा पुनर्स्थापित झाल्यावर पुनर्गठित कशा झालेल्या 999ला. ओल्ड कन्नडा इन्स्क्रिप्शन ऑफ 726 डिस्कवर्ड तलखंड. याच्यात माहिती काय मिळते तलखंड इन्स्क्रिप्शनमध्ये याच्याबद्दलची माहिती मिळते. तलखंड इन्स्क्रिप्शनमध्ये याबद्दलची माहिती मिळते. कधी मिळते 726 BC यामध्ये याची माहिती मिळते. त्यामध्ये गांग डायनेस्टी एम्ब्लेम जो आहे कॉपर प्लेट
गांग डायनेस्टीची कॉपर प्लेट त्यामध्ये माहिती मिळते. इम्पेरियल चालुक्य आल्यानंतर गांग ॲक्सेप्टेड द चालुक्य ओव्हरलॉर्डशिप. म्हणजे इम्पेरियल चालुक्य म्हणजे काय, साम्राज्यवादी चालुक्य सत्तेत आले, ह्यांनी त्यांचं आधिपत्य मान्य केलेलं आहे. चालुक्य आल्यानंतर त्यांचं आधिपत्य मान्य केलेलं आहे. ओव्हरलॉर्डशिप फॉट फॉर द कॉज ऑफ देअर ओव्हरलॉर्ड अगेन्स्ट द पल्लव ऑफ कांची. कांचीचे पल्लव यांच्या संदर्भात पण आपण बघितलं. चालुक्य वॉज रिप्लेस बाय द राष्ट्रकूट ऑफ मान्यखेत. मान्यखेतच्या राष्ट्रकुटाने परत चालुक्यांची जागा घेतली. आणि मग ह्याने परत आपल्याला काय दिसतं की डॉमिनंट पॉवर हे आपल्याला डेक्कनमध्ये असणारी कुठलाही बघा राष्ट्रकुटांची पॉवर आपल्याला दिसते. बघा राष्ट्रकुटांची महत्त्वाची पॉवर आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते. तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा काय काय पद्धतीचं आहे, कसं आहे लक्षात घ्या. बघा प्रश्न कसे येतात त्याच्या बरोबरच आपण काय केलं पाहिजे हे कळालं पाहिजे. बघा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो की तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांचं नेचर करत करत तुम्हाला अभ्यास कसा करा हे बी कळायला पाहिजे. बघा याचा एक जो मॅप आहे बघा अर्ली मिडिवलचा जो आहे तो एक आपण बघूया. बघा त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये एकदा बघूया. बघा म्हणजे कोणत्या कालखंडात किंवा कोणत्या राजाबद्दलची माहिती 11व्या शतकातला एक मॅप दाखवलेला आहे. बघा तोही आपण या ठिकाणी बघूया. बघा राष्ट्रकूट आले. सेंच्युरी ऑफ स्ट्रगल इन ऑटोनॉमी. वेस्टर्न गांग फायनली ॲक्सेप्टेड राष्ट्रकूट ओव्हरलॉर्डशिप. सक्सेसफुली फॉट अलॉंग साइड देम अगेन्स्ट देअर फोज. त्यांच्या शत्रूच्या विरोधात हे राष्ट्रकुटांच्या बाजूने आपल्याला लढलेले दिसतात. कोण? गांग घराणं जे डेक्कनमधलं आहे ते. चालुक्य एम्पायर चोला डायनेस्टी सॉ रिन्यूड पॉवर ऑफ साऊथ इंडिया ऑफ कावेरी. द डिफीट ऑफ वेस्टर्न गांग बाय चोला अँड अराउंड 1000 रिझल्टेड इन द एंड ऑफ द गांग इन्फ्लुएन्स ओव्हर द रिजन. त्याच्यानंतर मग गांग घराण्यांचा पराभव केल्यानंतर त्यांचं वर्चस्व संपलं. काय म्हणतात की चोलाने यांचा पराभव केला. चोलाने पराभव केला आणि हे घराणं संपलं. हे घराणं आपल्याला संपलेलं दिसतं. जैनिझमला फॉलो करणारे, हिंदुझमला फॉलो करणारे आपल्याला त्यामध्ये दिसतात. बघा टेरिटरी छोटंसं असणार राज्य आहे. बघा कुठं आहे बघा तुम्ही असं जर मॅप काढला बरोबर या ठिकाणी आपण म्हणलं इथून असं कर्नाटक आहे आणि या बाजूला आंध्र प्रदेश आहे. तर असा जो प्रदेश आहे त्याला गांग डायनेस्टी. Construction of monumental places such as Shravanbelagola, Kadambahali, the kings of the dynasty, this dynasty encouraged the fine arts of कन्नड लिटरेचरमध्ये महत्त्वाचं काम आहे. बघा चौंदराय रायटिंग, चौंदराय पुराण हे आपल्याला इम्पॉर्टंट वर्क इन द गांग डायनेस्टी. काय म्हणता येईल की चौंदराय रायटिंग हे महत्त्वाचा आपल्याला कन्नड याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. पुराण इन कन्नडा प्रोज, कन्नडा गद्यमध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन म्हणून आपल्याला याकडनं बघायला पाहिजे. मग रिलिजनमध्ये आपल्याला काय दिसतं की जैनिझम आणि काय म्हणतात जैनिझम बरोबर हिंदुझम त्या ठिकाणी फॉलो करत होते. साऊदर्न रिजनमध्ये आपण बघितलं कोंगू नाडू रिजन इन मॉडर्न तमिळनाडू, म्हणजे तमिळनाडूच्या वरचा भाग इथून खाली तमिळनाडू चालू होतो. असं तमिळनाडूचा पट्टा इकडल्या साईडला केरळ आहे. बघा आता तुम्ही एक न्यूज बघितली असेल बघा स्टॅम्पेड झालं. बघा स्टॅम्पेडमुळं कर्नाटकच्या पॉलिटिक्समध्ये आपले तमिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये पण काय चेंजेस होतात त्याच्यावर बी लक्ष ठेवून राहायला पाहिजे. बघा एका पॉलिटिकल पार्टीच्या काय म्हणता येईल सभेमध्ये एक स्टॅम्पेड झालं म्हणजे काय चेंगराचेंगरी झाली. त्याच्यातनं काय आपल्याला इन्साइट्स आहे किंवा मग आपल्याला का बघायला काय पाहिजे छोला चेहरा पांडे आपला म्हणजे काय डेली जे न्यूज असतात बघा डेली न्यूजमधनंही तुम्हाला काही इन्साइट्स घ्यायला पाहिजे. बघा समजा जसं आपण म्हणलं केरळमध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेसची कॉन्फरन्स होणार आहे. कुठं? केरळा होणार आहे. 84वी इंडियन हिस्ट्री काँग्रेस. त्याचे मेंबरशिप पण निघालेत. बघा जे मेंबरशिपचे फॉर्म पण निघालेत. बघा ज्यांना घ्यायचं त्याने ते घेऊ शकतात. बघा कधीपासून त्याच्यामध्ये 2 तुम्हाला नॉमिनी लागतात. बघा ज्या लोकांची तुमची मेंबरशिप आहे अशा लोकांची तुम्हाला त्यात काय म्हणता येईल की नॉमिनीज लागतात. 2 लोकांनी तुम्हाला रेफर नॉमिनी होते रेफर करणारे लोक पाहिजेत. बघा दिस एनकम्पस an area of the southern Deccan where the 3 modern states emerged geographically. It is theorized that the Gang may have
taken the advantage of the confusion caused by the invasion of southern India by the northern king Samudragupta prior to 350. Carve out a kingdom for themselves. The area they controlled was called Gangavadi and included the region of modern district of Mysore, Hassan जिल्हा आहे, मांडे जिल्हा आहे, रामनगर आहे, चामराजनगर, तुमकूर और कोलार बेंगलोर ही कर्नाटकमधली काही राज्य आहेत, जिल्हे आहेत आणि तामिळनाडूमधली काही जिल्हे आहेत. ह्यातनं मिळून आपल्याला हे राज्य बनलेलं दिसतं. फाउंडिंग कोण आहे बघा, कोंगणी वर्मा माधव हा आपल्याला याचा संस्थापक दिसतो. कोंगणी वर्मा माधव, कोंगणी वर्मा माधव असा फाउंडर आहे, संस्थापक कोंगणी वर्मा महादेव. तलकंड काय त्याचं असणार कॅपिटल किंवा त्याचबरोबर. त्यानंतर टाइम ऑफ हरिवर्मा, त्याच्यानंतर काय म्हणतात कोंगणी वर्मा झाल्यानंतर आपल्याला हरिवर्मा आलेला आहे बघा, हरिवर्मा. ओके, आपण काय करूया बघा, नावच आहे ते वर घेऊया कळेल. हिंदुझम जैनिझम फॉलो करणारे दिसतात आपल्याला, आपण बघितलं. त्याचबरोबर आणखी काय काय आहेत, कुठल्या ठिकाणचं लोकेशन आपण तेही बघितलं. महादेव फाउंडर आहे बघा. सेकंड नंतर काय बघा, हरिवर्मा आहे. हरिवर्मा त्या ठिकाणी आलेला दिसतो. कदंब कंटेनिंग द ग्रोविंग कदंबा पॉवर. त्याच बाजूला कदंब ह्याच्यानंतर आपल्याला कदंब डायनेस्टीज बघायचे बघा. स्ट्रॅटेजिक वन विथ इंटेन्शन ऑफ कंटेनिंग द ग्रोविंग कदंबा पॉवर. They had consolidated their eastern territories comprising the modern Bangalore and Kolar region. म्हणजे आपण जर ह्याचा बघितला गांग डायनेस्टी, आपण याचा मॅप जर बघितला सर्च करून बघू आपण, याच्यावरचा मॅप जर आपल्याला बघायचा म्हणला तर आपल्याला त्याबद्दलची माहिती येऊन जाईल, कळलं जाईल काय कुठल्या रिजनची आपण चर्चा करतोय ते. गांग आणि काय म्हणता येईल की डायनेस्टी इन डेक्कन. वेस्टर्न गांग त्याला म्हणलेलं आहे. ईस्टर्न गांग, वेस्टर्न गांग. दीज आर द मॅप. कुठं दाखवलंय बघा, छोटासा टिप आहे बघा. बघून ह्या ठिकाणी आपल्याला तो दिसतो की गांग घराणं आहे. ते लक्षात ठेवा. काय बघणं गरजेचं आहे तर आपल्याला त्यातनं प्रश्न येऊ शकतात बघा. त्यामध्ये काय वेगळ्या पद्धतीनं बघायचं आहे. मोनार्की काय महाराज आहेत बघा, कोंकणी वर्मा, माधव वर्मा आपण बघितलं आता ते, बरोबर. त्यानंतर आपण बघूया बघा आणखी काय आहे त्याच्यामध्ये. पॉलिटिकल डेव्हलपमेंट डेक्कनमध्ये काय काय झालं त्यातले असणारे काही मॅप, छोटेसे मॅप आहेत बघा. बघूया ह्या मॅपला बघूया डेव्हलपमेंट काय झालेलं आहे. विष्णुकुंदेन आपण बघितलेलं आहे, चालुक्य काय कसं आहे ते. पॉलिटिकल डेव्हलपमेंट डेक्कन अँड साऊथ इंडिया, बरोबर. इक्ष्वाकू डायनेस्टी म्हणलेलं आहे. अभिरा डायनेस्टी काय स्वरूपाची आहे, कशी आहे. इक्ष्वाकू, पल्लवा, वाकाटक डायनेस्टी आपण बघितली होती. फक्त आपण ह्यातलं काय बघतोय की आपल्याला काय गरजेचं आहे, काय आपल्याला काही वेस्टर्न गांग डायनेस्टी म्हणलेलं आहे. वेस्टर्न गांग डायनेस्टी म्हणजे काय बघा, साऊदर्न कर्नाटकमध्ये असणार काय, इस्टॅब्लिश बाय गंगावती. प्रेझेंट डे कुठं आहे, गंगावती म्हणलेलं आहे. प्रेझेंट डे मैसूरमधलं, चामराजनगर, तुमकूर मध्य प्रदेश या ठिकाणचं असणार. बेंगलोर. इनिशियली कोलार, लॅटर मूव्ह टू द तलकड. तलकड इन्स्क्रिप्शन पण आपण बघितलं. त्यानंतर फाउंडर कोण आहे बघा त्याचा, कोंगणी वर्मा आपण बघितला, 350ला आहे. मेजर रुलर काय, ध्रुवीनीता. स्कॉलर किंग हु कॉन्ट्रीब्युटेड द कन्नड लिटरेचर मधलं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युट केलेला महत्त्वाचा राजा या वेस्टर्न गांग डायनेस्टीचा असणारा दिसतो.
त्यानंतर काय शिवमारा सेकंड, पॅट्रॉन ऑफ जैनिझम, जैनिझमला राजश्री देणार हा राजा. त्याच्यानंतर रूल ॲज अ फिड्युटरी ऑफ द राष्ट्रकूट अँड चालुक्य, चालुक्य आणि राष्ट्रकूटांचा सरंजामदार म्हणून पण त्यांनी काम केलं, सामंत म्हणून काम केलं. पण परत आपल्याला काय झालं, चोलाने आक्रमण करून ते सत्ता संपवली ते 1000च्या आसपास. चामुंडराय, a Gang dynasty minister and the commander built the गोमतेश्वर स्टॅच्यू इन श्रवणबेळगोळा. श्रवणबेळगोळाचं जे गोमतेश्वर काय बाहुबली गोमतेश्वर जे उभा केलेलं आहे ते या वेस्टर्न गांग डायनेस्टीने केलेलं आहे बघा. कुठं आहे बघा, श्रवणबेळगोळाचं गोमतेश्वर जे काही बाहुबली जी म्हणतो आपण ते मूर्ती जैनिझम तीर्थंकर, एका तीर्थंकराची जे आहे ते आपल्याला ठिकाणी दिसते बघा. ते बघून घ्या, जी आपल्याला वेस्टर्न गांगनं केलेली दिसते. ओके, आपल्याला वेस्टर्न विष्णुकुंदीन थोडक्यात काल आपण पाहिलं बघा. विष्णुकुंदीनचं काय बघा, रिजन विष्णुकुंदीनचं काय तेलंगणात असणारी अमरावती, फाउंडर काय माधव वर्मा फर्स्ट आहे. काय काळाभ्र इंटरिझम आपल्याला ते नाही बघायचं. अर्ली पल्लवा डायनेस्टी, इम्पेरियल पल्लवाज बघायचीच आहेत आपल्याला. ओके, चालुक्याचा बादामी बघायचेच आहेत आपल्याला. ईस्टर्न चालुक्याचा वेंगी तेही बघायचं आहे आपल्याला. पांड्याचा मदुराई बघायचं आहे बघा. ओके, बघूया बघा काय काय आहे ते. वेस्टर्न गांग वॉज एन इम्पॉर्टंट, काय त्यामधलं महत्त्वाचं आपण बघितलं. कर्नाटकमधला असणारा भाग आहे. त्याचबरोबर काय म्हणता येईल की कोणत्या कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि त्या गोष्टी आपल्यासाठी का गरजेच्या आहेत. डेक्कन स्टेट ऑफ एन्शियंट इंडिया या एक नावाचे काय बघा वेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला देणारा घटक आहे. त्यातनं बघूया बघा. इक्ष्वाकू डायनेस्टी, गांग घराणे, काय कुठल्या गोष्टी दिसतात त्या ठिकाणचं बघा. आपण फक्त मॅप बघतोय त्यातनं. कदंब, आता ह्यानंतर हा घटक बघायचा आपल्याला. कदंब छोटे छोटे डायनेस्टीज आहेत बघा. वेंगी आहे बघा, पूर्वेची चालुक्य, इक्ष्वाकू, इष्टपुरम, अमरावती, पल्लव, चोला, मदुराई, काळभ्रांचा उठाव पण आहे बघा. ओके, काळभ्रांचा उठाव. वरच्या साईडला जर बघितलं गुप्ता आहे, लिच्छवी म्हणलेला आहे, लिच्छवीचा प्रदेश काय म्हणता येईल, वाकाटक आहे, नाग डायनेस्टी, मथुरा, त्या प्रकारचं आपल्याला यातनं माहिती मिळते. कुठल्या गोष्टी आहेत आपल्याला बघायला पाहिजे, त्यातून सगळ्या काही गोष्टी बघतोय बघा. जे आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय बघा. म्हणजे जेणेकरून आपला जो रिझल्ट आहे तो आलाच पाहिजे बघा. आपला रिझल्ट हा आला पाहिजे, हा एकमेव आपल्या पाठीमागं ह्या काय म्हणता येईल की प्रिपरेशनच्या पाठीमागं उद्देश असायला पाहिजे. रिझल्ट येणं अपेक्षित आहे बघा. काही केलं तरी व्हरायटी ऑफ सोर्सेस जरी वापरले गेले तरी तुमच्याकडून रिझल्ट हा डोळ्यासमोर सतत ठेवून करायला पाहिजे. रिझल्ट जर डोळ्यासमोर नाही ठेवला तर तुम्हाला किंवा त्याची जर ती बघूनच नाही तयारी केली तर रिझल्ट येणार नाही बघा. रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायला लागतील. जसं किंवा प्रश्न सोडवता आले पाहिजेत, प्रश्न भरपूर सोडवायचे बघा. प्रश्नातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टीचे इन्साइट्स मिळते बघा. काय त्याला म्हणतो आपण, एक दिशा मिळते. दिशादर्शन जास्त महत्त्वाचं असतं बघा. दिशादर्शन मिळण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर वारंवार PYQ किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्ही सोडवायला पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस सोडवण्यापेक्षा एकच करा, EGC नेटचे सगळे पेपर सोडवा. काय EGC नेट 2009 ते 2025 जूनपर्यंतचे सगळे सोडवा काय नेटसाठी. आणि सेटसाठी 2011 पासूनचे 2025 पर्यंतचे सगळे सोडवा. या ठिकाणी पेपर 1 पण येईल आणि 2 पण येईल बघा. आणि ह्याच्यात नाही तुमच्याकडे जर वेळ राहिला तर वेगवेगळ्या स्टेटचे पेपर 1-2 सोडवा. म्हणजे तुम्ही म्हणला तेलंगणाचे 2 पेपर सोडवले, कर्नाटकचे 2 पेपर सोडवले, आंध्र प्रदेशचे 2 पेपर सोडवले, काय म्हणता येईल तमिळनाडूचे 2 पेपर सोडवले, केरळाचे 2 पेपर सेट त्यांच्या सेटचे त्या राज्याची असणारी सेटची परीक्षा असते. आपलं जसं महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आहे, म्हणजे जास्त सेट परीक्षा असते बघा. स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो आपण त्याला, जी प्राध्यापक पात्रता परीक्षा जी असते किंवा चाचणी असते तसं प्रत्येक राज्याची असते. म्हणजे उत्तर प्रदेशच्या सेटचे पेपर तुम्ही, कारण सगळ्यांना सिलेबस हा
नेटचाच कॉपी केलेला आहे, सगळ्यांनी तोच फॉलो केलेला आहे. नेटचा जो आपलं जे 10 युनिट आहेत बघा, तो सगळ्या भारतभरातल्या सगळ्या राज्यांनी, जम्मू काश्मीरचे बी सेट बघायला गेलं तर तेच पेपर तुम्हाला दिसतील बघा, म्हणजे त्याच सिलेबसवर आधारित असणारे पेपर दिसतात. फक्त प्रश्न आहे की तुम्ही कशा पद्धतीनं ते टॅकल करताय. नेटचे पेपर हे बाकी राज्यांच्या पेपरपेक्षा नक्कीच अवघड आहेत बघा. म्हणजे आपल्याला वास्तवता मान्य करत बघितलं तर अवघड दिसतात, पण तुम्ही प्रॅक्टिस करत राहिला तर तुमचा रिझल्ट येणे पण तिथं जाऊ शकता बघा. तुम्ही तिथंपर्यंत तुम्हाला जाता येईल. काय म्हणता येईल बघा. पॉलिटिकल द गांग वेअर फ्युडेटरीज अँड क्लोज आलाय हू हॅज शेअर्ड मॅट्रिमोनियल रिलेशन विथ चालुक्य. चालुक्यासोबत त्यांचे वैवाहिक नातेसंबंध सुद्धा आपल्याला असलेल्या ठिकाणी दिसतात. चालुक्यासोबत matrimonial relations. This is attested by the inscriptions which describe their joint campaign against their arch enemy, the Pallavas of Kanchi. From the year 725 onward, the Gangavadi territories came to be called as Gangavadi. 96,000 Shannavati Shastra Vishaya, Sahastra Vishaya, comprising the eastern and western province of modern South Karnataka. King Sri Purusha fought the Pallava king and Nandivarman Pallava, Arcot under his control, the temporary for which he earned the Parmanadi. राष्ट्रकूट रिप्लेस द बादामी चालुक्य. मी आपल्याला ह्यातनं ह्या काही गोष्टी कळालेल्या आहेत बघा. अमुक वर्ष वगैरे नाही बघा, हे आपण बघितलं त्याचं पॉलिटिकल हिस्ट्री. अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतात, एन्शियंट जे अर्थशास्त्र आहे प्रजा गवंदाज ह्यातनं आलेलं आहे बघा. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातनं ग्रामवृद्धा म्हणजे ग्रामीण स्तरावर असणारं प्रशासन पण या ठिकाणी दिसतं बघा. प्राईम मिनिस्टर असलं, सर्वाधिकारी असणारा प्राईम मिनिस्टर आहे. म्हणजे प्रशासन आपण सगळे बघूयाच ह्या सगळ्यांचं. आपण फक्त नियोगी म्हणलेलं आहे बघा, ओव्हरसॉ पॅलेस ॲडमिनिस्ट्रेशन. टाईमलाईन आपण बघितली, काय मुलं काय प्रकारचं आहे, कसं आहे ते सगळं बघितलं आपण. कल्चर पण आपण बघितलेलं आहे. फुटप्रिंट्स वर्शिप ॲट श्रवण बेळगाव. श्रवण बेळगावाचं जे आपण बघितलं कोणाचं, गोमतेश्वरचं आहे, ते आपल्याला ह्याच घराण्याने बांधलेलं दिसतं बघा. जैनिझम, वैदिक ब्राह्मणिझम आहे, शैविझम आहे, त्याचबरोबर काय वैष्णविझमला सुद्धा फॉलो करणारे दिसतात बघा. वैष्णविझमलाही फॉलो करणारे दिसतात बघा. पंचकुत बसादी 9th and 10th जे काय मंडप आहे जैन जो आहे त्या ठिकाणी माहिती मिळते. गोमतेश्वरचं आहे त्याच्याबद्दल पण असणार यांचं काम आहे. सोसायटी आपल्याला कैलासेश्वर टेम्पल आहे बघा. त्या पद्धतीने आपला हा घराण संपला बघा. म्हणजे आपल्याला काय यातली पॉलिटिकल हिस्ट्री जास्त बघायची, कारण सगळ्यांची जी काही हिस्ट्री आहे ती आपण बघतोय बघा. पॉलिटिकल हिस्ट्री आपल्याला बघायची. आता कदंब घराणं बघूयात बघा. कदंब घराणं, कदंब डायनेस्टी. सांगा भाऊ काय माहिती आहे का. कदंब डायनेस्टी मॉडर्न कर्नाटकमध्ये असणारे हे, आधुनिक आजच्या कर्नाटकमधलं असणारे हे घराणं आहे. कदंब एन्शियंट रॉयल फॅमिली फ्रॉम द मॉडर्न कर्नाटका रूल नॉर्दर्न कर्नाटक अँड कोकण फ्रॉम द वनवासी रिजन. वनवासी रिजन प्रेझेंट आहे उत्तर कन्नडामध्ये या ठिकाणी असणारं राज्य आहे बघा. किंग कोण आहे बघा, मयूर शर्माने याची स्थापना केलेली आहे. काय, मयूर शर्मा. स्थापना कधी 345 ED. 345 ED मध्ये असणारं हे घराणं आहे. Imperial proportion. An indication of their imperial ambition is provided by the title and epithets. वेगळ्या प्रकारचे बिरुद आणि काही नावाची घेतलेले यातनं कळून जातं. काय म्हणतात की वाकाटक आणि गुप्ता नॉर्थ इंडिया. मयूर शर्मा डिफिटेड द आर्मीज ऑफ द पल्लवाज कांची. कांचीचा जो पल्लव आहे, कांचीचे जे पल्लव आहेत त्यांच्या लष्कराला सुद्धा पराभूत केलेलं दिसतं. कुणी, ह्या मयूर शर्मानं. मयूर शर्मा ऑफ कदंबाज. With the help of some native tribe
and the claim the sovereignty. The Kadamba river power reached its peaks during the rule of काकुस्थवर्मा. काकुस्थवर्माच्या काळामध्ये उत्कर्षाच्या ठिकाणी आपल्याला दिसते काकुस्थवर्मा. काकुस्थवर्मा. कॅपिटल काय बघा, बनवासी. बनवासी त्यांची कॅपिटल आहे. कॅपिटल कोणाची, कदंबाची. बनवासी इज द कॅपिटल ऑफ दिस डायनेस्टीज. बनवासी. हिंदुझम जैनिझम हा त्यांचा रिलिजन काय, हिंदुझम आणि जैनिझम. फॉलो काय करतात, हिंदुझम अँड जैनिझम. मॉनार्कियल गव्हर्नमेंट आहे. मयूर शर्मा. कृष्णवर्मा हा शेवटचा राजा आहे बघा. कृष्णवर्मा म्हणजे कालखंड काय, 345 पासून ते 540 पर्यंत. डायनेस्टी काय, 345 ते 540 ED असा या कदंब डायनेस्टीचा कालखंड दिसतो. चालुक्य डायनेस्टीने यांना पराभूत केला आणि ताब्यात घेतलेला दिसतो. तलगुंडा पिलर संस्कृत इन्स्क्रिप्शन ऑफ क्राऊन प्रिन्स शांतिवर्मा. याच्याबद्दलची काही माहिती जी आहेत बघा. तर तलगुंडा इन्स्क्रिप्शन, तलगुंडा इन्स्क्रिप्शनमधनं या काय म्हणता येईल की कदंब घराण्याची माहिती मिळते. तलगुंडा पिलर संस्कृत इन्स्क्रिप्शन, संस्कृतमधला असणारा इन्स्क्रिप्शन. कोणाचा, शांतिवर्मा. शांतिवर्मा. नंतर दुसरं आहे बघा हलमिडी इन्स्क्रिप्शन ॲट हलमिडी. दुसरं एक इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स आहे बघा, हलमिडी इन्स्क्रिप्शन. हलमिडी इन्स्क्रिप्शन ॲट हलमिडी. Kadamba were contemporaries of the Western Gang dynasty and together formed the earliest native kingdom to the rule the land with autonomy. मग त्यांच्यासोबत काय म्हणतात, राष्ट्रकूट आणि त्यांच्यासोबत आपल्याला ते 5 वर्ष आपल्याला काही लढाई असलेली दिसतात. नोटेबल अमॉंग दीज आर द कदंबाज ऑफ गोवा, कदंबाज ऑफ हलसी. वेगवेगळे त्याच्यातल्या पण शाखा दिसतात. कदंबाज ऑफ गोवा, कदंबाज ऑफ हलसी, म्हणजे छोटे छोटे त्यातल्या पण शाखा आपल्याला असलेल्या दिसतात बघा. कदंबाज ऑफ हंगल. ड्युरिंग द प्री कदंबा इरा द रुलिंग फॅमिलीज दॅट कंट्रोल द कर्नाटक region, Maurya and later Satvana, were the not native of this region. First indigenous dynasty आहे बघा कदंबा, यूज कन्नडा द लँग्वेज ऑफ द सॉइल. अशी पहिली कदंबा ही घराणं आहे ज्यांनी काय कन्नड भाषेला काय म्हणता येईल की त्या ठिकाणी वापरलेलं दिसतं, राजकारभाराची भाषा म्हणून वापरलेलं दिसतं. In the history of Karnataka, this era serves as a broad-based historical starting point in the study of the development of region as an enduring geopolitical entity and the Kannada is an important language. यामध्ये कन्नड हे का बघायला पाहिजे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, एस.एल. भैरप्पांचा मृत्यू झालेला आहे बघा, निधन झालेलं आहे. एस.एल. भैरप्पा ते कन्नडच कवी आहेत बघा. कोणा पंपा नावाचा, पंपा म्हणजे कोण आहे बघा, पंपा. पंपा आद्य कन्नड कवी आहेत बघा, आद्य कन्नड साहित्यिक असणार आहेत. त्यांच्या नावानं पुरस्कार त्यांना मिळाला. आणि आपण कदंब डायनेस्टीज बघतोय जे कन्नड भाषेला राज्यभाषेचा दर्जा किंवा त्या ठिकाणी मिळालेलं दिसतं. ओल्ड कन्नड इन्स्क्रिप्शन ऑफ कदंबा किंग अँड कामदेव ऑफ हंगोल ब्रांच, होयसळा किंग ऑफ वीरा बल्लाल सेकंड इन द ओपन मंडप ऑफ तर्केश्वर टेम्पल इन हंगर. तर्केश्वर टेम्पलमध्ये असणारे जे काही अभिलेख आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला यातनं उपलब्ध होते. There are several legends regarding the origin of the Kadamba. According to one such legend, the originator of this dynasty was a 3-eyed, 4-armed warrior called Trilochana Kadamba. मयूर शर्माचा वडील त्रिलोचना कोण, त्रिलोचना कदंबा. त्रिलोचना शर्माचे वडील आणि हे संस्थापक आहेत किंवा वास्तवता हे न वाढवलेलं आहे. मयूर शर्मा who emerged from the suite of the god Shiva under Kadamba tree
अनदर लेजेंड आपल्याला त्यामध्ये काय काय दिसतात बघा. अनदर लेजेंडरी रूलर आपल्याला त्यामध्ये दिसतात बघा. मयूर शर्मा आपल्याला दिसतो. शिवा, भूदेवी, गॉडेस ऑफ द अर्थ, भूदेवीची पूजा करणारा, गॉडेस ऑफ द अर्थ. अँड अदर लेजेंड्स टाय देम विदाउट एनी सबस्टन्सेस टू द नागा, नंदाज ऑफ द नॉर्दर्न इंडिया. An inscription of 1189 claims that Kadamba Rudra, the founder of the Kadamba kingdom, was born into forest of Kadamba trees as he had the peacock father. Mandale Mayur Sharma, peacock father, like reflection on his life, as called as a Mayur Sharma, peacock feather, peacock feather. या आपल्यामध्ये म्हणलेलं peacock feather. त्यानंतर काय बघा, Mayur Sharma was anointed by the six-faced gods of the Skanda. Historians are divided on the issues of the geographical origin of Kadamba, whether they were local origin or the early immigrants from the northern India. काही इतिहासकार असं म्हणतात की ते उत्तर भारतात येथे येऊन स्थिर झालेले असावे आणि या ठिकाणी ते राहिलेले असावेत, असे काही अभ्यासक म्हणतात. तर सामाजिक जे आहे, सोशल ऑर्डर ऑफ द कंदंब फॅमिली, इश्यू ऑफ डिबेट, म्हणजे त्यांचे जे काही घराणे आहे म्हणजे कुटुंबाची जी काही सोशल ओरिजिन आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला डाऊट्स किंवा डिबेट आपल्याला काही अभ्यासक करताना होताना दिसतं बघा. काय म्हणतात बघा, काही लोक काय म्हणतात, फाउंडर ऑफ द किंगडम ब्राह्मण कास्ट ॲज डिस्क्राइब्ड तलगोंडा इन्स्क्रिप्शन. ते ब्राह्मण असावेत असं तलगोंडा इन्स्क्रिप्शनमध्ये म्हणलेलं आहे. पण बाकीचे लोक काय सांगतात हेही बघायला पाहिजे. बाकीचे अभ्यासक काय सांगतात तलगोंडा. हिस्टोरियन चोप्रा, कदंबा वेर नन अदर दॅन द कदंबा ट्राईब वेर इन कन्फ्लिक्ट विथ द चेरा किंग. चेहरासोबत पण त्यांचे आपल्याला असणारे संघर्ष दिसतात बघा. चेहरासोबत पण त्याचा सत्ता संघर्ष असणारा दिसतो बघा चेहरासोबत, पण ते दक्षिणेकडचे राजे आहेत बघा. संगम लिटरेचर ॲज अ टोटमिक वर्शिपर ऑफ द कदंबा ट्री अँड द हिंदू गॉड सुब्रमण्य अकॉर्डिंग टू आर्य नंदी, सिन्स द इन्स्क्रिप्शन स्टेट द फॅमिली गॉट इट्स नेम बाय टेंडिंग टू द टोटेम ट्री दॅट बोर द ब्युटिफुल कदंबा फ्लावर. कदंबा फ्लावर. हरिपुत्र तलगोंडा अकॉर्डिंग टू तलगोंडा अँड गुंदनपूर इन्स्क्रिप्शन. काय गुदनापूर, 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 गुदनापूर इन्स्क्रिप्शन. ह्या दोन्हीच्या आधारे त्याला एक काय दिलेला शब्द आहे बघा. गुदनापूर इन्स्क्रिप्शनच्या आधारे काय त्याला मानवीय गोत्र म्हणलेला आहे बघा. मानवीय गोत्र. कोणाचं? कदंबाचं मानवीय गोत्र असावं. मानव गोत्र इज द वर्ड फॉर द कदंबाज. हरिपुत्र डिसेंट ऑफ हरिती लिनिएज, हरिती लिनिएजचा एक भाग असावेत. चालुक्य अकॉर्डिंग टू राव अँड मिनान बिंग नेटिव्ह कन्नाडिगा, कन्नाडिगातले असावेत. कर्नाटकमधलेच ते असावेत का? कन्नाडिगा म्हणजे कर्नाटकमधले असणारे कन्नाडिगा. द कदंबा प्रॉम्प्टली गिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन and the political importance to the language and Kannada after coming to power. काय म्हणतात की त्याच्यानंतर कन्नड लँग्वेज आपल्याला पॉलिटिकल पॉवरमध्ये जास्त वापरली गेली आणि भाषेचं राजकारण आपल्याला असलेलं दिसतं. भाषा त्याच्याच आधारे असते की राज्यकर्ता जी भाषा वापरतो तीच भाषा आपल्याला सर्वश्रुत होते किंवा त्याचा विस्तार होतो बघा. कदंब डायनेस्टी बद्दल म्हणलेलं आहे बघा. काय स्पेसिफिक कदंब रॉयल लिनियज टू डिसेंडंट इन द मॉडर्न सेन्स आर डिफिकल्ट टू पिन पॉइंट विथ सर्टन्टी. त्याच्याबद्दल ठामपणे असं आपल्याला काय सांगता येत नाही. देर आर क्लेम्स अँड एव्हिडन्स सजेस्टिंग दॅट सम फॅमिलीज क्लेम टू बी डिसेंडंट ऑफ द कदंबास, पर्टिक्युलर दोज विथ द सरनेम ॲज कदंबा इन महाराष्ट्र. कदम नावाचं महाराष्ट्रामध्ये आडनाव, पण त्याच्यातनं असं म्हणलं जातं महाराष्ट्रातले पण असावेत का कदंब डायनेस्टी. who are now Kokanis or the Marathas. The Kokanis आहेत किंवा मराठा आहेत. The Kadambas of Goa, who ruled from the 10th to 14th century, had a lineage that is still followed, maybe ruled related to the Kadamba. Birth of kingdom, आपण काय बघितलं त्यामध्ये जी घराण्याची सुरुवात झालेली आहे मयूर शर्मा, ज्यानं कांचीवरती ताबा मिळवून आपल्याला मिळवलेलं दिसतं. घटिका, घटिका म्हणजे वेदिक, हीच वेदिक स्टडी आहे. घटिका याचा अर्थ स्कूल आहे बघा. लिहून ठेवतो. घटिका याचा अर्थ काय बघा.
घटिका म्हणजेच स्कूल. घटिका म्हणजे काय असं जर प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ स्कूल आहे, लक्षात घ्या. घटिका. Shimoga district of Karnataka, and his family got its name from the Kadamba tree that is near to his home. The inscription narrates how Mayur Sharma proceeded the Kanchi. श्रीशैलम. श्रीशैलम श्री पर्वत आहे बघा. श्रीशैलम तांत्रिझमचा असणारा पर्वत आहे बघा. तांत्रिझम आपल्याला याच काळात आपल्याला पुढे बघायचं बघा. श्री पर्वत रिजन. आफ्टर अ प्रोलॉंग पिरियड ऑफ द लो इंटेन्सिटी वारफेअर अगेन्स्ट पल्लवांसोबत पण त्यांचे युद्ध आपल्याला होताना दिसतात. त्याचबरोबर कोलार किंवा बाणस ऑफ कोलार, बृहदा बाणस ऑफ कोलार रिजन. अकॉर्डिंग टू इंडोलॉजिस्ट लॉरेन्स फ्रान्स क्युअल व डिसिपर्ड द तलगुंडा इन्स्क्रिप्शन. तलगुंडा इन्स्क्रिप्शन ज्या व्यक्तीने अभ्यासलेलं आहे ते काय सांगतात, अनेबल टू कंटेन मयूर शर्मा द पल्लव अंडर हिज किंग स्कंदवर्मन had to accept his sovereignty between the Arabian Sea known as Arnara or the Amarava. Arabian Sea ला अमरवा पण असा शब्द वापरलेला आहे बघा. To Premrava or Prehara which could interpreted as either ancient Malwa in the region. Tungabhadra or the Malaprabha. According to historian epigraphist M.H. Krishna Iyengar, a fragmentary inscription of Mayur Sharma at Chandravali which pertains a water reservoir contain the names of Abhiraz and the Puranas. Abhiraz or Abhira and the Punatas, two contemporary kingdoms who rule as the northern and southern kingdom of Mayur Sharma Kadamba dynasty. Talgunda inscription also confirmed the Mayur Sharma was the progenitor of the kingdom. Talgunda मध्येच अशी माहिती मिळते की progenitor of the Kadamba dynasty is कोण? Mayur Sharma, the founder. The hand dexterous in the grasping Usha grass. त्यामध्ये काय काय बघा. According to Ramesh, in an act of righteous त्यामध्ये मलप्रभा रिवर आहे. तलगुंडा पिलर इन्स्क्रिप्शन आपण बघितलं. आणखी काय काय मयूर शर्मा फर्दर त्याबद्दलची माहिती एक्सपान्शन आपण बघितलं. वाकाटकांसोबत पण आपल्याला लढाई झालेली दिसते बघा. कुणाची? या कदंबा डायनेस्टीची. कुंतला कंट्री म्हणलेलं ऑल्सो नोन ॲज वाकाटकालाच कुंतला कंट्री ते लिहून ठेवतो बघा. वाकाटका मीन्स कुंतला कंट्री, वाकाटका रिजन. वाकाटका डायनेस्टी रिजन. Kuntala country, Vakataka dynasty is Kuntala country. Vakataka region, and with no permanent result, his son Bhagirath, who came to power in 390 and said to have related the father-in-law. According to the Karna, the Talgunda inscription describes Bhagirath as the sole lord of the Kadamba land in the great Sagras, the great ocean mandare. Kakusthavarma, त्यानंतर काय काकुस्थवर्मा आपण बघितलेला आहे. काकुस्थवर्मा 435 ला was the most powerful ruler of the dynasty. काकुस्थवर्मा. Most powerful ruler. Of this dynasty. कुठल्या? कदंबा डायनेस्टीचा सगळ्यात पॉवरफुल राजा म्हणून काकुस्थवर्मा आहे बघा. काकुस्थवर्मा इज द पॉवरफुल ruler of this dynasty. The Halsi and Halmidi inscription also hold him high. Halmidi or the काय म्हणतात की त्याच्याबरोबर हल्सी या इन्स्क्रिप्शन मध्ये पण सांगितलं काकुस्थवर्मा इज द पॉवरफुल रूलर ऑफ द कदंबा डायनेस्टी. तलगुडा इन्स्क्रिप्शन मध्ये आपल्याला काही माहिती मिळते आणखी काय बघा. Madhava, King Madhava of Gang dynasty. According to the Desai, one of his daughter was married to Kumar Gupta son Skandagupta. म्हणजे कुमार गुप्त सन यासोबत पण आपल्याला गुप्ता घराण्यासोबत पण आपल्याला यांचे असणारे संबंध दिसतात बघा. Alup of the South India, according to the Desai and Panchmukhi.
पुढं काय बघा, त्यानंतर बघा Moresa and Sen feel that what visited the according to Sen, Kalidasa was sent by the Chandragupta II or Vikramaditya to conclude a marriage alliance with the Kadamba. म्हणजे कालिदासाचाही संदर्भ आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो. या चंद्रगुप्त दुसऱ्यानं म्हणजेच विक्रमादित्यानं ते मॅरेज जो आहे ते काय म्हणतात तो पार पाडण्यासाठी आपल्याला कोण कालिदास ज्यानं लिहिलं बघा, कोण कुमार संभव, मेघदूत, मालविका गागनिमित्र, अभिजात शाकुंतलम अशी वेगळी पुस्तकं आपल्याला कोणी लिहिलेली दिसतात बघा. जो कवी आहे तो कोण गुप्त काळातला, त्याचं नाव आहे बघा कालिदास, आद्य कवी म्हणलं जातं. His successor Shanti Varma was known for his personal prayer and yearly. According to inscription, he wore 3 pattaraya to display his prosperity. कुठला? शांती वर्मा. त्यानंतर आहे बघा शांती वर्मा, काकुस्थ वर्मा नंतर असणारा जो राजा आहे बघा शांती वर्मा. शांती वर्मा हे आपल्याला या ठिकाणचा महत्वाचा राजा म्हणून आपल्याला बघायला लागतं. धारवाड Muzumdar, R.C. Muzumdar considers that Krishna Varma rule as somewhat obscure to lack of his inscriptional. Through the record issued by his son and credit him with the efficient administration and Ashwamedh yajna आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. It is known that possibly lost his life in the battle with the Pallavas. According to Hebata record, his successor and son Vishnu Varma had to accept the suzerainty of the Pallava despite showing initial allegiance to his uncle and Shanti Varma rule from the Banvasi region. हे आपल्याला यामध्ये दिसतं बघा. शांती वर्मा, काकुस्थ वर्मा ही आपल्याला डायनेस्टी दिसतं. त्यानंतर आपल्याला काय डिक्लाइन कसं झालं तर पीसफुल असणाऱ्या सन हरिवर्मा 519ला सांगोली इन्स्क्रिप्शन बघा, सांगोली इन्स्क्रिप्शनच्या आधारे त्याच्या डिक्लाइन बद्दलची माहिती मिळते. घटिका मीन्स स्कूल, लक्षात घ्या. सांगोली इन्स्क्रिप्शन्स, सांगोली इन्स्क्रिप्शन्स मध्ये काय दिसते माहिती आपल्याला. हरिवर्मा वाज किल्ड बाय अकॉर्डिंग टू काय म्हणतात की सांगोली इन्स्क्रिप्शन यामध्ये काय 519ला पीसफुल असणार हरिवर्माचे आपल्याला झालेले दिसते. काय त्यानंतर बनहाली प्लेट्स, बनहाली प्लेट्स पण त्याबद्दलची माहिती दिसते बघा. बनहाली प्लेट्स, बनहाली प्लेट्स, बनहाली प्लेट्स काय. हरिवर्मा was killed by the resurgent Krishna Varma, son of the Singh Varma of the Tripavarta branch of त्रिपुरात दुसऱ्या जी शाखा आहे कदंबाची त्याच्या मुलानं याला मारलेलं दिसतं. कोणाला? कृष्णवर्मा. कृष्णवर्माच्या मुलानं आपल्याला कोणाला मारलेलं दिसतं? हरिवर्माला मारलेलं दिसतं. हरिवर्माला मारून हे आपल्याला सत्ता ऱ्हासाला गेले दिसते. हरिवर्माला मारून ही सत्ता ऱ्हासाला गेली. हरिवर्माला मारून ही सत्ता आपल्याला ऱ्हासाला गेलेली दिसते. ओके, त्याच्यानंतर बघूया आणखी काय आहे त्यामध्ये. बनवासी region, Tripavarta branch around 540 the Chalukya who were the vassals of Kadamba and governed from the Badami conquered the entire kingdom. The Kadamba thereafter became the vassals of Badami Chalukya. बादामीचे चालुक्याचे परत ते काय सहकारी झाले. The family fragmented into numerous minor branches. कदंबाचे अनेक छोट्या छोट्या घटकांमध्ये विभागणी झालेली, त्या शाखांमध्ये जे डिवायडेशन आपल्याला झालेलं दिसतं. त्यामध्ये गोवा कदंबा, हलसी कदंबा, हंगल कदंबा, वैनाड कदंबा, बेल्लोर कदंबा, बंगपुरा कदंबा, बंदालेके कदंबा, चंदावार कदंबा, जयतीपुरा कदंबा in Odisha. That the Kadamba Banvasi were prosperous kingdom is attested to by the famous of Aihole inscription. Aihole inscription मध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळते की ते समृद्ध असणारं राज्य होतं.
काय कदंबा वाज प्रॉस्परस स्टेट. कदंबा वाज अ प्रॉस्परस स्टेट. अहवळे इन्स्क्रिप्शनच्या आधारे ते आपल्याला विधान करता येतं. चालुक्य of the Chalukya, which describe Banvasi is there resembling the city of gods and the girdles of the swan, playing the administration वगैरे इकॉनॉमी आपल्याला बघायचीच आहे त्याच्यामध्ये. ब्रांचेस ऑफ कदंबा पण बघितलेत काय काय आहे. कदंबा ऑफ गोवान, कदंबा ऑफ हांगोल काय त्यामध्ये दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर बघूया 2 घराणे झाले, कदंबा आणि गांग झालं. आता सिलेबसमध्ये बघूया बघा आपल्याला आणखी काय त्यामध्ये आहे. कदंबा झालं, गांग झालं काय. आता आपल्याला वेस्टर्न आणि ईस्टर्न चालुक्य, पश्चिमेचे चालुक्य आपण बघू. पश्चिमेचे चालुक्य बघू मग पूर्वेचे चालुक्य बघू. वेस्टर्न चालुक्य आणि ईस्टर्न चालुक्य. प्रश्न काय याच्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरवर प्रश्न विचारला जाईल किंवा त्यांच्या एखाद्या इन्स्क्रिप्शन क्वेश्चन विचारला जाईल किंवा ते कोणत्या रिजनमध्ये होते आजच्या काळातला रिजन आहे त्याच्यावरनं विचारला जाईल. वेस्टर्न चालुक्य काय माहिती आहे बघा याच्याबद्दल, हे ऐकलेलं असतं तुम्ही. वेस्टर्न चालुक्य, यादवास और द वेस्टर्न चालुक्य. ईस्टर्न नाही, वेस्टर्न चालुक्य. वी वांट टू अंडरस्टँड द वेस्टर्न चालुक्य. चला सांगा पटापटा 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 सांगा लवकर. वेस्टर्न चालुक्य म्हणलेलं आहे. तैला आहे त्याच्यातला पहिला जो राजा बघा तैला. एक छोटासा जो काही चार्ट आहे तो तुम्हाला बघायला पाहिजे. तैला पहिला, तैला दुसरा आपल्याला 973 ते 97 मध्ये असणारा. त्याच्यानंतर त्याची 2 मुलं आहेत बघा. सत्यसरया 997 ते 1008. दुसरा मुलगा दशवर्मन. मग त्याच्यानंतर काय सत्यसरयापासून महादेवी, महादेवी नंतर मग महादेवीची पत्नी. मग दशवर्मन पासून मग खाली 4 मुलं आहेत त्याला. विक्रमादित्य 5वा, अयन्ना, अक्कादेवी आणि जयसिंह 4 मुलं. मग जयसिंहापासून परत 2 आलेले आहेत मुलं, सोमेश्वर आणि अवलादेवी नावाची मुलगी. सोमेश्वरपासून परत खाली 3 मुलं आहेत बघा. सोमेश्वर दुसरा, विक्रमादित्य 6वा आणि जयसिंह 3रा. विक्रमादित्य 6व्यापासून खाली 3 मुलं आहेत, जयकर्मा आणि सोमेश्वर 3रा. आणि सोमेश्वर 3ऱ्यापासून आपल्याला जे दिसतंय ते काय बघा, जगदेक माल 4था, दुसरा आणि तैलप 3रा. सगळ्यात शेवटी असणारा राजा बघा. ते बघूया आपण. तैला ते लिहून देतो, ते लिहून घ्यावा. तैला दुसरा कालखंड देतो कौशल 973 ते 97 AD. सॉरी 97 AD. त्याच्यानंतर खाली आपण आलो. त्यानंतर कोण आहे बघा, सत्यसरया. सत्यसरया आणि दुसऱ्या बाजूला आहे बघा कोण आहे बघा, सत्यसरया नंतर दशवर्मन. त्याच्यानंतर मग काय त्याच्या महादेवी, ह्याला एकच मुलगी आहे. काय मुलगी आहे महादेवी. आणि ह्याच्या पुढे ह्याची डायनेस्टी पुढे कंटिन्यू झालेलं बघा. त्याच्यानंतर काय बघा, याला 4 मुलं आहेत बघा. 4 मुलं दिसतात बघा. काय पहिला जो आहे व्यक्ती, पहिला मुलगा आहे बघा काय, विक्रमादित्य 5वा. काय म्हणतात की विक्रमादित्य 5वा. विक्रमादित्य 5th. कालखंड कौसात लिहिला किंवा खाली लिहू आपण बघा. 1000 ते 15, 1008 ते 15.
दुसरा आहे बघा त्यामध्ये बघा अय्यन्ना म्हणलेलं आहे, अय्यन्ना, अय्यन्ना. त्याच्यानंतर आहे बघा अय्यन्ना नंतर काय बघा अक्कादेवी, अक्कादेवी नंतर काय बघा जयसिंहा, जयसिंहा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे दुसरा जयसिंहा दुसरा 1015 ते काय म्हणता येईल की त्याच्यानंतर 1015 ते 42 पर्यंत असणारा कालखंड आहे. त्याच्यानंतर जयसिंहाच्या खाली आपल्याला 2 घराळे दिसतात बघा. जयसिंहा म्हणजे 2 मुलं दिसतात बघा. जयसिंहा, जयसिंहाच्या खाली 2 आल्यानंतर मग सोमेश्वर पहिला, सोमेश्वर फर्स्ट. कालखंड काय दिला बघा त्याच्यामध्ये 1042 ते 68. आणि दुसरी जी आहे ती मुलगी आहे बघा अवलादेवी. मग ह्याच्यानंतर काय सोमेश्वरची पुढे डायनेस्टी वाढत गेलेली आहे. सोमेश्वरची परत 3 मुलं आहेत बघा. सोमेश्वरचं तिसरं जे आहे बघा त्यातला काय सोमेश्वर दुसरा, जो कालखंड आहे बघा तो काय दिलेला कालखंड काय बोललेलं की 1068 ते 75, 1068 ते 75. त्यानंतर दुसरा आहे बघा त्याच्यानंतर काय विक्रमादित्य 6वा आहे, विक्रमादित्य 6वा, विक्रमादित्य 6वा. त्यानंतर जयसिंह तिसरा, जयसिंह तिसरा. विक्रमादित्य आपल्याला 76 ते 1100, 1076 ते 1126 ह्याचा पुढं घराणं वाढलेलं आहे बघा. त्याच्यानंतर विक्रमादित्य पुढं गेल्यानंतर ह्या पद्धतीने ह्याचं वाढलंय. त्याच्यानंतर कोण आहे बघा विक्रमादित्यमध्ये आपल्याला 2 दिसतात लोक बघा. एक जयन्ना आहे, 2 व्यक्ती जर आपण पाहिलं, एक जयन्ना आहे, जयन्ना एक मुलगी त्याची, आणि सोमेश्वर तिसरा आहे बघा, सोमेश्वर तिसरा. आणि त्याच्यानंतर मग याची 3 मुलं आपल्याला दिसतात. त्यामध्ये कोण दिसतं बघा जगत, जगदे कमला अर्थैलभ तिसरा आणि जगत कमला तिसरा, जगत कमला 1 आणि 2, दुसरा आणि तिसरा आपल्याला त्या दिसतं. आणि सगळ्यात शेवटी सोमेश्वर चौथा राजा, त्याचा चालुक्यांचा जो सगळ्यात शेवटचा राजा सोमेश्वर चौथा हा आपल्याला शेवटचा राजा आहे बघा. 1184 ते 1200 पर्यंत असणारा हा शेवटचा राजा, शेवटचा राजा कोणाचा आहे बघा पश्चिमेच्या चालुक्याचा. पश्चिमेच्या चालुक्याचा शेवटचा राजा आहे बघा. पश्चिमेच्या चालुक्याचा शेवटचा राजा आहे बघा. काय काय त्यामध्ये पश्चिमेचे चालुक्य आपण त्यामध्ये बघतोय बघा. पश्चिमेचे चालुक्य काय काय आहे त्यामध्ये विनयादित्य पहिला, विक्रमादित्य, चालुक्य म्हणले बादामीचे चालुक्य, घराण्यापैकी दक्षिण भारतात प्रतापी असलेल्या त्याला वातापी चालुक्य म्हणलं जातं. पुलकेशन सेकंडला जो आहे त्याला चालुक्य. वेंगीचे दुसरा विजयादित्य, बंधू विष्णुवर्धन. आपल्याला काय बघा ही चालुक्य घराण्याची दुसरी शाखा कुठली जे आपण आता बघतोय वेस्टर्न चालुक्य. या शाखेने 18 काय म्हणत आपल्याला राज्य केलं. दुसऱ्या पुलकेशनचा बंधू विष्णुवर्धन या शाखेतनं आलेला दिसतो. तैलप वगैरे आपल्याला त्याबद्दल बघायचं आहे बघा. वेस्टर्न चालुक्याची असणारी डायनेस्टी आहे बघा, वेस्टर्न चालुक्याची डायनेस्टी. ओके,
त्यामध्ये बघूया बघा. वेस्टर्न चालुक्य. वेस्टर्न चालुक्य काय काय बघा. काकादेव वरंगळ आपल्याला बघायचंच आहे. त्यामध्ये काकादेव वरंगळ होयसळ आपल्याला ह्याच टॉपिकमध्ये बघायचं आहे बघा. पहिल्यांदा हा मॅप चार्ट जे दिलेला आहे तो लिहून घ्या बघा. एकदा चार्ट लिहून घ्या तो सगळा. मग आपल्याला हे झालं की मग पूर्वेचे चालुक्य बघायचे आहेत. पूर्वेचे चालुक्य आपण परत बघूयात बघा. पूर्वेचे चालुक्य याच्यानंतर बघूयात बघा. हे झाले पश्चिमेचे चालुक्य. मग पूर्वेचे चालुक्य बघू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला महाराष्ट्रकूट वगैरे बघायचे आहेत बघा. पूर्वेचे चालुक्य आणि पश्चिमेचे चालुक्य. मग चालुक्यचं गुजरात म्हणलेलं आहे तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कुठले गुजरातचे चालुक्य आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. मग पोझिशन ऑफ वुमन काय आहे त्यातल्या गोष्टी बघायच्या. नेचर ऑफ सोसायटी काय आहे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या आहेत बघा. कशा कशा स्वरूपाचं आहे कसं आहे तेही आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ईस्टर्न चालुक्य म्हणले त्यात काय बघूया बघा. एक मिनटं. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे फक्त आपण बघतोय बघा. काही क्वेश्चन्स पण बघू आपण. ते सगळं लिहून घेतलंय का बघा. ते झाल्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन्स लिहून बघून घ्यायचे आहेत बघा. क्वेश्चन्स काही बघूयात बघा. आपल्यासाठी क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत बघा. क्वेश्चन 1-2-4 क्वेश्चन्स आपण बघूया त्यामध्ये. काय बघा. हे कधीचा पेपर आहे 18चा पेपर आहे बघा. 100 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क आहेत. मॅक्झिमम मार्क 200. डेफिनेशन आपण सगळ्या बघितलं होतं बघा काल, म्हणजे शनिवारच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल बघितलं होतं. आता क्वेश्चन्स बघायला पाहिजे. मायक्रोलिथचा प्रश्न आहे बघा. मायक्रोलिथ विच आर द फॉलोइंग फ्री हिस्टॉरिक साइट्स. विच आर द फॉलोइंग फ्री हिस्टॉरिक साइट्स. मास प्रोडक्शन ऑफ मायक्रोलिथ म्हणलेलं आहे. मायक्रोलिथचं मोठ्या प्रमाणातलं उत्पादन असणारी खालीलपैकी कोणती साइट्स आहे. काय दिलं बघा. आदमगड दिलेला आहे एक ऑप्शन. बागोर दिलेला आहे. नालगोंडा दिलेला आहे. संगणकलू दिलेलं आहे. संगणकलू हे दोन इन्स्क्रिप्शन काय म्हणतात त्याचे जे काही माहिती दिलेलं आहे बघा. संगणकलू. आदमगड, बागोर आर द नलगोंडा. विच ऑफ द फॉलोइंग इज द काय मास प्रोडक्शन ऑफ मायक्रोलिथ. द प्रीहिस्टॉरिक साइट्स म्हणजे प्रीहिस्टॉरिक साइट्स म्हणजे काय बघा की ज्या काळापासून इतिहास आपल्याला वाचता येत नाही त्या काळातले आपल्याला मायक्रोलिथची साईट विचारली ज्याचं मास प्रोडक्शन आहे. ज्या काळातले आपल्याला साईट इतिहास वाचता येतं त्याला प्रीहिस्ट्री म्हणलेलं आहे. प्रोटोहिस्ट्री म्हणजे काय की ज्याचं इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स आहे पण आपल्याला ते वाचता येत नाही. त्याचा लिखित पुरावा आहे पण तो आपल्याला वाचता येत नाही. लिखित पुरावा असून वाचता येणाऱ्याला आपण प्रोटोहिस्ट्री म्हणतो. Which of the following prehistoric sites is known for the mass production of microlith?
ऑप्शन्स आर आदमगड, बागोर, नलगोंडा, संगनकलू. बागोरमध्ये आहे बघा, सगळ्यात जास्त काय म्हणता येईल की आपल्याला ते बागोरमध्ये दिसतं. करेक्ट आन्सर जे काय या ठिकाणी बागोर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स आर नोन फॉर द कॉपर होर्स साइट. द ऑप्शन्स आर anthropomorphic figure, antenna swords, harpoons, flat cells. काय बघा खालच्यातला ऑप्शन्स विचारलेलं आहे. ऑप्शन्स काय बघा, anthropomorphic, antenna and flat cells are the options. ABD कुठं ऑप्शन आहे बघा, ABD. सी नसणार ऑप्शन्स आपल्याला, तर सी सगळ्या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला ABCD ऑप्शन्स या ठिकाणी बघायला लागतं. बघा, which of the following archaeological sites provide evidence of awareness and technical skills of Harappan for the water resource management? The options are Dholavira, Mohenjo-daro, Harappa and Kalibangan. काय बघा, कोणत्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन आपल्याला धोलावीराला दिसतंच की, धोलावीराला दिसतं ना, धोलावीराला मोठ्या स्वरूपात वॉटर मॅनेजमेंट असलेलं दिसतं. पण धोलावीरा सोडून आणखी कुठल्या ठिकाणी आहे, तर मोहेंजोदरोला पण आहे, आपल्याला बघितलं आपण महास्नान ग्रह जे आहे बघा ते आपण बघितलं होतं, ते आपल्याला मोहेंजोदरोला दिसतं. नंतर कालीबंगनला हे बघा, कालीबंगनला कॉम्प्लेक्स आहे, ड्रेनेज सिस्टम आहे. कालीबंगनला काय ड्रेनेज पॅटर्न दिसतो, ड्रेनेज सिस्टीम. अँड इव्हिडन्स ऑफ सिटाडेल अँड लोअर सिटी वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कालीबंगनला दिसतो. धोलावीराला युनिक वॉटर हार्वेस्ट सिस्टीम आहे, कन्झर्वेशन सिस्टीम आहे. आताच्या पूर परिस्थितीमुळे ह्या गोष्टीचा परत अभ्यास करावा लागतो, अशी परिस्थिती आहे बघा. प्राचीन काळातल्या गोष्टीचा परत अभ्यास करून तुम्हाला वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट किंवा वॉटर हार्वेस्टिंगची पद्धत बघायला पाहिजे. सोफिस्टिकेटेड ड्रेनेज सिस्टीम आणि पब्लिक बाथ आणि वेल्स आपल्याला त्यामध्ये दिसतात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, शेवटचा प्रश्न बघू आणि थांबू आपण. विच ऑफ द फॉलोइंग जनाज आर मेन्शन इन द ऋग्वेदा. द ऑप्शन्स आर यदु, पुरु, चेद्दी, मत्स्य. ऋग्वेदामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे, यदु, पुरु आणि मत्स्य. यदु, पुरु आणि मत्स्य म्हणजे परत येतं चेद्दी, सगळेच येतात बघा त्याच्यामध्ये, सगळेच त्याचा भाग होतात. ओके, अशा पद्धतीने आपण प्रश्न पण बघत राहू आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की आपला जो सिलेबस आहे तोही बघत राहू आणि आपल्याला जे अभ्यास करायचा आहे तो करत राहिलं पाहिजे बघा. अभ्यास केलाच पाहिजे, नाही तर ते
कठीण परिस्थिती आहे बघा. म्हणजे अभ्यास नाही केला तर रिझल्ट येणार नाही बघा. म्हणजे शुअर अँड शॉर्ट आहे ती, अभ्यास केलाच पाहिजे बघा. ओके, चला आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण परत एकदा भेटूयात बघा. ओके, उद्याच्या लेक्चर्समध्ये परत एकदा आपण भेटू आणि पूर्वेचे चालुक्य आणि पश्चिमेचे चालुक्य याच्याबद्दलची माहिती बघूयात बघा. थँक्यू.